बिरदेव शिंगाडे, राहणारा सांगोला, जिल्हा सोलापूर। ओबीसी समाजावर एवढा ह्या सरकारनं अन्याय केलाय आणि लक्ष्मण हाक्यावर जाणून बुजून गुन्हा दाखल करायचे चालू केले। जर गुन्हा दाखल झाला तर सर्व ओबीसी समाज आणि धनगर समाज बारामती मध्ये येऊन जेल सुद्धा लोकांना पुरणार नाही बसायला। गुन्हा तत्काळ मागे घ्यावा होतं। जर लक्ष्मण हाक्यावर जर कुणी गुन्हा करायचा प्रयत्न केला तर त्याला महाराष्ट्रात सुट्टी देणार नाही ओबीसी समाज आणि धनगर समाज। आणि देवेंद्र फडणवीसनं एकच सांगितलं होतं 2014ला धनगर समाजाला इष्टीचं आरक्षण देतो। कुठं आहे आरक्षण? देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला फसवायचा प्रयत्न करू नका। तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री आहे, या समाजाचा अंत बघू नका। तात्काळ इष्टीचं आरक्षण दिलं पाहिजे धनगर समाजाला। एवढंच बोलतो आणि थांबतो। बिरदेव शिंगाडे, राहणारा सांगोला, जिल्हा सोलापूर। ओबीसी समाजावर एवढा ह्या सरकारनं अन्याय केलाय आणि लक्ष्मण हाक्यावर जाणून बुजून गुन्हा दाखल करायचे चालू केले। जर गुन्हा दाखल झाला तर सर्व ओबीसी समाज आणि धनगर समाज बारामती मध्ये येऊन जेल सुद्धा लोकांना पुरणार नाही बसायला। गुन्हा तत्काळ मागे घ्यावा होतं। जर लक्ष्मण हाक्यावर जर कुणी गुन्हा